महिला तक्रार निवारण समिती. आज आपण माही जून ते जानेवारी 2026पर्यंत महिला तक्रार निवारण समितीचे इतिवृत्त पाहणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी पहा, राज्यातील सर्व शाळांमध्ये महिला तक्रार निवारण आणि अंतर्गत तक्रार समिती ही कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक अत्याचार तक्रार निवारण करण्यासाठी असते. शाळा स्तरावर शासन निर्णय 19 जून 2014 व 11 सप्टेंबर 2014 नुसार महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती गठन करण्याबाबत जाहीर करण्यात आली आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी महिला तक्रार निवारण समितीची रचना दिलेली आहे. या ठिकाणी अध्यक्ष कोण असायला पाहिजे, त्यानंतर सदस्य, तर या ठिकाणी परत सदस्यच आहे बघा, म्हणजे आपण सदस्य म्हणून कोणाला घेऊ शकतो याची या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला अध्यक्ष आणि सदस्य यांची या ठिकाणी नावं लिहिलेली आहेत. त्यानंतर पहा सभा क्रमांक 1. तर यासाठी जून महिन्यातील ही सभा आहे आणि सुरुवातीच्या पानावर आपले जे समितीतील अध्यक्ष आणि सदस्य आहेत त्यांच्या या ठिकाणी सह्या आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा विषय क्रमांक 1 घेतलेला आहे, महिला तक्रार निवारण समितीची रचना व कार्य यांचे वाचन करून चर्चा करणे. तर या ठिकाणी हा ठराव आहे. त्यानंतर विषय क्रमांक 2 पहा, लैंगिक छळाची व्याख्या व प्रकरणाबाबत जागरूकता निर्माण करणे. या ठिकाणी ठराव आहे. पहा या ठिकाणी हा ठराव तुम्ही वाचून लिहू शकता. यानंतर विषय क्रमांक 3 पहा, शाळेत सुरक्षित व सन्माननीय वातावरण तयार करणे. ठराव. पहा या ठिकाणी ही जून महिन्याची सभा आहे आणि त्याचे इतिवृत्त सविस्तरपणे लिहिलेलं आहे. ऐनवेळेचे विषय आहेत या ठिकाणी. त्यानंतर माही जुलैची सभा क्रमांक 2 पहा, या ठिकाणी सुरुवातीच्या पानावर सह्या घ्यायच्या आहेत. विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. त्यानंतर विषय क्रमांक 2 आहे, विद्यार्थ्यांना शाळेत समान अधिकार व समान संधी देण्याबाबत. या ठिकाणी हा ठराव आहे. त्यानंतर पहा विषय क्रमांक 3 लैंगिक छळाविरोधात जागरूकता निर्माण करणे. हा ठराव आहे. विषय क्रमांक 4 गुड टच बॅड टच बाबत मुलींना मार्गदर्शन करणे. ठराव. विषय क्रमांक 5 महिला कामगाराचे लैंगिक छळापासून संरक्षण. या ठिकाणी हा ठराव आहे. विषय क्रमांक 6 यामध्ये ऐनवेळचे विषय घेतलेले आहेत. त्यानंतर पहा माहे ऑगस्टची सभा क्रमांक 3. सुरुवातीला पहिल्या पानावर स्वाक्षरी आहे. त्यानंतर विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे. त्यानंतर विषय क्रमांक 2 पहा, चांगला स्पर्श वाईट स्पर्श याविषयी प्रशिक्षण देण्याबाबत. विषय क्रमांक 3 आहे, जुलै महिन्यातील तक्रारीबाबत आढावा घेणे. विषय क्रमांक 4 आहे, तक्रार पेटी उघडणेबाबत. त्यानंतर विषय क्रमांक 5 आहे, विद्यार्थिनी महिला शिक्षिका यांचे चर्चासत्र घेण्याबाबत. विषय क्रमांक 6 आहे, पोस्टर बॅनरद्वारे जागरूकता वाढवणे. विषय क्रमांक 7 कर्तृत्ववान महिला शिक्षकांचा स्वातंत्र्य दिनादिवशी सत्कार करण्याबाबत. त्यानंतर विषय क्रमांक 8 मध्ये ऐनवेळचे विषय घेऊन सभा संपन्न झालेली आहे. यानंतर पहा माहे सप्टेंबरची सभा क्रमांक 4. तर या ठिकाणी विषय क्रमांक 1 आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबत. यानंतर विषय क्रमांक 2 पहा, मागील महिन्यातील ठरावाची पूर्तता व कार्यवाहीचा आढावा घेण्याबाबत. यानंतर विषय क्रमांक 3 आहे,
ऑगस्ट महिन्यातील तक्रारीचा आढावा बाबत. यानंतर विषय क्रमांक 5 पहा, महिला आरोग्य, स्वच्छता व पोषण कार्यशाळा घेणेबाबत. विषय क्रमांक 6 आहे शाळेतील CCTV तपासणी करण्याबाबत. यानंतर विषय क्रमांक 7 पहा, मुलींच्या संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याबाबत. विषय क्रमांक 8 ऐनवेळचे विषय. यानंतर पहा माहे ऑक्टोबरची सभा क्रमांक 5. यामध्ये विषय क्रमांक 1 पहा, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबत. विषय क्रमांक 2 आहे मागील महिन्यातील ठरावांची पूर्तता व कार्यवाहीचा आढावा घेणे. विषय क्रमांक 3 सप्टेंबर महिन्यातील तक्रारीचा आढावाबाबत. विषय क्रमांक 4 पहा, तक्रार पेटी उघडणेबाबत. त्यानंतर विषय क्रमांक 5 आहे आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्याबाबत. विषय क्रमांक 6 आहे शाळेतील CCTV तपासणी करण्याबाबत. विषय क्रमांक 7 आहे मुली व महिलाबाबत आदरयुक्त घोषवाक्य शालेय परिसरात लावण्याबाबत. विषय क्रमांक 8 आहे बाल लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायद्याची जनजागृती करण्याबाबत. त्यानंतर विषय क्रमांक 9 पहा, तक्रार निवारण पद्धतीबाबत कार्यशाळा आयोजित करण्याबाबत. विषय क्रमांक 10 आहे ऐनवेळेचे विषय. यानंतर पहा माहे नोव्हेंबरची सभा क्रमांक 6. विषय क्रमांक 1 पहा, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम मंजूर करण्याबाबत. विषय क्रमांक 2 आहे मागील महिन्यातील ठरावांची पूर्तता व कार्यवाहीचा आढावा घेणे. विषय क्रमांक 3 आहे ऑक्टोबर महिन्यातील तक्रारीचा आढावाबाबत. यानंतर विषय क्रमांक 4 पहा, तक्रार पेटी उघडणेबाबत. विषय क्रमांक 5 सॅनिटरी नॅपकिन इन्सिनरेटर मशीनच्या उपलब्धतेबाबत. विषय क्रमांक 6 शाळेतील CCTV तपासणी करण्याबाबत. विषय क्रमांक 7 आहे तक्रारीनंतर नाव गुप्त राहण्यासाठी उपाययोजनाबाबत. विषय क्रमांक 8 आहे चांगला स्पर्श वाईट स्पर्श प्रात्यक्षिक देण्याबाबत. आणि विषय क्रमांक 9 आहे ऐनवेळीचा विषय. माहे डिसेंबरची सभा क्रमांक 7. या ठिकाणी विषय क्रमांक 1 पहा, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. यानंतर विषय क्रमांक 2 नोव्हेंबर महिन्यातील तक्रारीचा आढावा व तक्रार पेटी उघडणेबाबत. विषय क्रमांक 3 महिलांचे हक्क याबाबत जनजागृती करणे. विषय क्रमांक 4 लैंगिक शिक्षणाबाबत. विषय क्रमांक 5 विद्यार्थिनीसाठी भयमुक्त वातावरण तयार करण्याबाबत. विषय क्रमांक 6 आहे ऐनवेळीचा विषय. त्यानंतर माहे जानेवारीची सभा क्रमांक 8 पहा. विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबत. या ठिकाणी ठराव आहे. विषय क्रमांक 2 पहा, तक्रारीचा कालावधी निश्चित करण्याबाबत ठराव. या ठिकाणी सूचक आणि अनुमोदक आहे. विषय क्रमांक 3 लैंगिक छळाची व्याख्या स्पष्ट करण्याबाबत. यानंतर विषय क्रमांक 4 पहा, महिला सुरक्षिततेसाठी स्वतंत्र सूचना पेटी बसवण्याबाबत. अशा प्रकारे आपण महिला तक्रार निवारण समितीची सभा याचे इतिवृत्त माहे जून ते माहे जानेवारीपर्यंत पाहिलेलं आहे.